शेवटी नंदिनीने सांगितलं वसु आत्याचं सत्य सगळ्यांसमोर. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी वसु आत्याकडे गेलीये आणि वसु आत्याला सांगतीये की तुमच्याबद्दलचं सत्य मला सगळं काही कळलंय, पिहूने मला सगळं सांगितलंय. हे ऐकून वसुंधराला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते की तुम्ही असं का केलं, मला खरं खरं सांगा. वसुंधरा म्हणते मी असं का करेन. दुसरीकडे गणपती बाप्पाची आरती चालू असते. नंदिनी आरती करत असते. त्यानंतर आरती झाल्यानंतर नंदिनी वसुंधराकडे जाते आणि आरती घ्या म्हणते. आरतीचं ताट पुढं करते. त्यानंतर वसुंधरा आरती घेते. इथे खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांनो. आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. नंदिनी सगळ्यांसमोर वसुंधराला म्हणते की शत्रू जर आपल्या घरातला असेल तर काय करायचं आत्या. हे ऐकून वसुंधरा म्हणते की हे तू मला का विचारतीये, आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट तुम्हीच केला. आणि तिला सगळं काही लग्नामधलं आठवतं, काय झालं होतं ते. दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसु आत्याच होत्या असं नंदिनी सगळ्यांसमोर बोलते. सगळ्यांना धक्काच बसतो. मालिनी, पार्थ, जीवा, काव्या सगळ्यांना वसुंधराचं सत्य कळलंय. वसुंधराला तर काहीच सुचत नाही. ती खूप टेन्शन मध्ये आलीये. सगळ्यांसमोर तिचं सत्य आलंय ना. आता पुढे नेमकं काय होईल. वसुंधराचं सत्य सगळ्यांना कळल्यानंतर सगळे काय करतील बघूयात पुढील भागात.